कल्याण काळे साहब लाखों के वोटों से जीत कर आए। मैं जानना लोकसभा के लोगों को मैं मुबारकबाद देता हूं और जो ऐसे आदमी को कल्याण काळे साहब ने गिराया कि वो ग्राम पंचायत से अभी तक गिरा ही नहीं था और उसको इतनी गुर्मी थी और वो मेरे जैसा पहलवान ही नहीं बनता था, मगर इतना बड़ा पहलवान उनको मालूम नहीं था कि कल्याण काळे ऐसा डाव मार के गिरेगा। वो चकवा बोलता था पर चकवे के पार निकल के आज लाखों के लीड से चुन के मैं कल्याण काळे साहब को मुबारकबाद देता हूँ और कांग्रेस महाविकास आघाड़ी को मुबारकबाद देता हूँ। महाविकास आघाड़ी अभी सत्ता स्थापना की कितने दूर है आपको लगता है? हम बहुत नजदीक है और इंशाअल्लाह जो राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना मिलकर हमारी जो आज जो महाराष्ट्र के अंदर 30 और एक आपस ऐसे 31 सीटें वाली और महाराष्ट्र के लोगों ने जो भाजपा को हटाकर महाविकास आघाड़ी को जो तोड़फोड़ ईडी बीडी जो लगा रही थी उसको कटाल कर जो लोगों ने जो महाविकास की तरफ जो लोग का जुड़े वैसी आने वाली विधानसभा में भी इससे ज्यादा लोग हमारे चुन के आएंगे। जनता को क्या शुभेच्छा देंगे? जनता की तो शुभेच्छा उनकी वजह से चुन के आ रहे। आज पूरे महाराष्ट्र को मैं मुबारकबाद देता हूँ। महाविकास आघाड़ी के जो सीट हमारे जो कांग्रेस की 1 थी, राष्ट्रवादी के 4-5 थे, आज हमारे उसके ऊपर 31 सीट है। मैं महाराष्ट्र के लोगों को मुबारकबाद देता हूँ। काय सांगणार? महिला पदाधिकारी पण रात्रंदिवस काम करत होते कल्याण काळे साहेबांसाठी। हो, कल्याण काळेंचा स्वभाव एकदम चांगला आहे। महिलांची फार इज्जत करतात आणि महिलांना ते सन्मानाची वागणूक देतात आणि आज त्यांनी दाखवून दिलं की आज आपल्याला आवश्यकता होती कल्याण काळेची, आज ते निवडून आले। आम्ही जनतेचे खूप आभारी आहे। काय केस काम राहिलेले करून घेणार? हो बिलकुल, आणि ते हक्काने करून देणार एवढा विश्वास आम्हाला कल्याण काळेवर आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, काय सांगणार? आता होणार नाही, कल्याण काळे आले तो बरोबर आम्हाला न्याय मिळवून देईन, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन। तसं तो डॅशिंग वाला आहे कल्याण काळे साहेब आणि कल्याण काळे साहेबांमुळे सगळी जनता आज तुम्ही बघतच आहे आज किती लोक त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। आम्ही राष्ट्रवादी तर्फे युवक आणि आमचे पदाधिकारी तसेच गजालते सगळ्यांनी आमचे लाजमा सगळ्यांनी शेजात बहिणी सगळ्यांनी त्यांचं काम अगदी मनापासून केलेलं आहे। जेवढे नातेगोते त्यांना फोन करू आम्ही त्यांना मतदान करा असं आम्ही त्यांना फोनवरून सगळ्यांना सांगितलेले आणि ते जनतेने ते ऐकलं आणि आज आम्हाला एवढी मोठी खुशी दिली। आम्ही त्यांचे आभारी आहे। आपलं नाव? मी विनाखरे, राष्ट्रवादीची राष्ट्रीय सचिव। निवडून आले कल्याण काळे साहेब जालना जिल्ह्यामधून, काय नाही जे 1 लाखाने आदरणीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांचा जालना लोकसभेचे खासदार म्हणून जी निवड झालेली आहे, खरा तर तो जनतेचा कौल आहे आणि तो खरा जनतेचा विजय आहे। साहेब नाम मात्र खासदार आहेत परंतु सर्व जनताच खासदार झालेली हे सर्व विजयाच्या जल्लोषावरून दिसून येत आहे। राहिलेले काम जिल्ह्यातले 10 वर्षापासून पेंडिंग होते, कसं नाही नक्कीच साहेबाचं सर्वप्रथम पासून नियोजन आहे। जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद नव्हे तर पूर्ण मराठवाड्यावर साहेबांचं लक्ष आहे आणि साहेबाचं पूर्ण नियोजनबद्ध काम असतं। कारण साहेब आमदार असताना त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीमाग आहे आणि तो अनुभव घेऊन जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक गावा खेड्यात ताल्यात विकासाची गंगा वाईल असा आम्हाला सर्व कार्यकर्त्याला विश्वास आहे। पुढची वाटचाल काहीच नाही, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे आणि ते सोडवायचे, संसदेत मांडायचे आणि त्याला वाचा फोडून त्या ठिकाणी त्याला कसं निपटारा करता येईल त्या कामाचा आणि जनतेचं कसं समाधान करता येईल या पद्धतीनेचं काम आम्ही करत राहू आणि जर सत्तेत आले तर मग पाहायचं कामच नाही। जनतेने भरभरून मतदान केलेले, काय शुभेच्छा देणार? नाही आता जनतेला शुभेच्छा म्हणजे जनतेचे आभार मानावं तेवढं कमी आहेत। आमच्याकडे शब्द नाहीत का जनतेचा आम्ही कसं आभार व्यक्त करावं। आम्ही जनतेच्या नेहमी ऋणात राहू। आपलं नाव? मी राहुल सावंत, जिल्हा सरचिटणीस, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। धन्यवाद। क्या कहेंगे? कल्याण काळे साहब 1 लाख मतों से चुनकर आए, 1,10,000। फुलंब्री मतदारसंघ में से उनको 31,000 की लीड मिली। 40,000 की लीड है और फुलंब्री मतदारसंघ से 40,000 की लीड दानवे के खिलाफ। और औरंगाबाद और जालना जिले के जो है मतदार, यहाँ के सभी मतदारों ने चाहे दलित मुस्लिम जो इकट्ठा मत गए हैं, संविधान बदल का जो धाक था देश में उसके खिलाफ ये लोगों ने, मुसलमानों ने और दलितों ने जो वोट दिया है
भर भर के कल्याण काळे साहब का, और उसके साथ साथ मराठा फैक्टर जो चल रहा था जारंगे फैक्टर, उसका भी यहाँ पर बहुत बड़ा असर डॉक्टर कल्याण काळे की मतों पे हुआ है। और एक लोगों के अंदर की चीड़ थी, ये इलेक्शन कोई नेताओं का नहीं था, जनता का इलेक्शन था, जनता ने अपने सिर पे उठा लिया था और जनता ने इस बार दिखा दिया कि जनता के खिलाफ अगर जो कोई डिसीजन लेता है तो उसको जनता घर पे बिठा देती है, और यही इलेक्शन यहाँ पर दिखाई है। औरंगाबाद शहर की जितनी भी वार्ड है उसमें अभी तक विकास हुआ नहीं। 11 वार्ड है महानगर पालिका के, पानी रास्तों के प्रश्न उपस्थित है, तो कैसा इसको आप निश्चित रूप से इसके पहले जब डॉक्टर कल्याण काळे साहब 10 साल आमदार थे तो इस 10 वार्ड में उनका बहुत बड़ा काम है, विकास का काम रहा है, और अब इस बार उनके पास बहुत बड़ी ताकत है। निश्चित रूप से आने वाले समय में वो उनका खासदारी का पूरा इस्तेमाल इस 10 वार्ड में करेंगे। यहाँ के कार्यकर्ता भी अच्छे मजबूत है, और साथ ही साथ आने वाली विधानसभा के अंदर इसका फैक्ट आपको डबल दिखेगा। यहाँ के आमदार और खासदार दोनों मिलकर यहाँ पर काम करते नजर आएंगे। जनता को क्या मुबारकबाद? जनता को मुबारक, जनता की जीत है, इसलिए मैं जनता को मुबारकबाद देतो। दादा काय शुभेच्छा देणार जनतेला? भरभरून मतदान केलं जनतेने आपल्या तालुक्यामध्ये। फुलंब्री औरंगाबाद जालना मतदारसंघामधून जे कल्याण काळे साहेबाला जी लीड दिलेली आहे, मी जनतेचे खरोखर आभार मानतो। कारण राहुल गांधी यांनी जी पदयात्रा केली त्यांचं श्रेय सर्व काही जातं राहुल गांधीला, आणि ज्या कल्याण काळे साहेबांचं जनतेने जे प्रेम दाखवलं आणि त्यांचं जे काम आहे ते जनतेसाठी आहे, आणि त्यांनी जे आपल्या चिकलठाणा औरंगाबाद मध्ये जे फुलंब्री मतदारसंघामध्ये त्यांनी जे आमदारकी असताना जो विकास केला त्याचा विकास या 10 वर्षामध्ये झालेला नाहीये। आणि आता कल्याण काळे साहेब आता आम्ही खासदारकी म्हणून त्याला दिल्लीला या ठिकाणी पाठवलेले आहे, आणि खरोखर या ठिकाणचं जे पाण्याची समस्या आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे पाण्याची समस्या आहे सर्वात पहिले ती दूर व्हायला पाहिजे। कारण या ठिकाणी इंडस्ट्रीज एरिया आहे आणि त्या इंडस्ट्रीज एरियाला सुद्धा यावेळेस पाणी कमी पडत आहे, आणि या मागच्या 20 वर्षामध्ये बीजेपी सरकारने तो जो प्रकल्प होता पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी काही मार्ग लावलेला नाही, आणि आता लवकरात लवकर साहेब दिल्लीला जातील आणि हा प्रश्न या ठिकाणचा औरंगाबादचा सुटणार आहे असे मी। आपल्या भागामध्ये जी एमआयडीसी आहे ते शेतकऱ्याच्या मुलाने जे शेतकऱ्याची संपादित जमिनी झाल्या याच शेतकऱ्याच्या मुलाला कारखान्यामध्ये काम भेटत नाही, काय सांगणार? हा, यांचा हा सुद्धा प्रश्न कल्याण काळे साहेबांनी मागच्या वेळेस त्याच्यासाठी आंदोलन केलते, पण साहेब पडल्यानंतर जे बीजेपी सरकार आलं त्यांनी त्यांची स्वतःची पोळी भाजून घेतलेली आहे, आणि जे शेतकऱ्याचे जे मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही तो दूर करू अशी आम्ही काँग्रेसतर्फे ग्वाही देतो। आपलं नाव? सुरेश उत्तम पवार, परदेश चिटणीस।